भिवंडी तालुका के काल्हेर गांव में श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल अध्यक्ष हरिभक्त पारायण जितेंद्र काशीनाथ पाटिल, उपाध्यक्ष हरिभक्त पारायण दयानंद माली, सेक्रेटरी हरिभक्त पारायण ज्ञानदेव महात्रे, उप सेक्रेटरी चंद्रकांत महात्रे, खजिनदार हरिभक्त पारायण काशीनाथ पाटिल, उप सेक्रेटरी आत्माराम तरे, सदस्य हरिभक्त पारायण बासुदेव पाटिल, हरिभक्त पारायण गुरुनाथ महात्रे, अनंता इताळकर, गोवर्धन पाटिल, सचिन पाटिल, पालखी अध्यक्ष रमेश पाटिल, सदस्य हरिदास पाटिल, ज्ञानेश्वर तुकाराम देशमुख, पंढरीनाथ तरे, पालखी उपाध्यक्ष दशरथ महात्रे, सल्लागार छत्रपती पाटिल, शांताराम महात्रे, श्रावण महात्रे, कायदेशीर सल्लागार एडवोकेट समीर पाटिल, सल्लागार हनुमान माली, एडवोकेट हरिभक्त पारायण भूषण महात्रे सहित श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल के कार्यकर्ताओं द्वारा आषाढ़ी एकादशी के शुभ अवसर पर आज दिनांक 20 जुलाई 2021 को श्री ज्ञानेश्वर मंदिर से पूरे काल्हेर गांव में दिंडीगढ़ सोहला सहित भजन कीर्तन हरिपाठ तथा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज पवित्र दिवस आषाढ शयन एकादशी, तर पूर्ण प्रादुर्भावामुळे वारी होऊ शकली नाही किंवा सरकारने काही प्रतिबंध केला। निष्ठावंत वारकरी तळमळ आहे गाव पंढरपूरला, परंतु सरकारच्या कायद्यामुळे कोण जाता आलं नाही आणि जाऊ नये याच्यासाठी आपले एक वारकरी समाधान या निमित्ताने जी आपण आज पंढरपूर क्षेत्रामध्ये नगर परिषद काढली असती ती होऊ शकली नाही, म्हणून आपण काले गावातून भाविक भक्तांसह भगव्या पताका घेऊन टाळ विना मृदुंगाच्या गजरामध्ये आपण भगवान पांडू गजरे करत आता निघत आहोत। ही मंडळाची इच्छा आहे, तेवढ्या भाविकांची इच्छा आहे आणि मग आपण आता ते चालत आहोत। आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे आपण नेहमी पंढरपूर येथे जात असतो आणि पंढरपूरला न गेल्यामुळे आपण आज काल्हेर गावामध्ये हे मोठं महत्त्वाचं पांडुरंगाचं स्थान आहे, माऊलीचं स्थान आहे आणि इथून आपल्या काल्हेर गावातून पायी दिंडी सोहळा काल्हेर ते आळंदी ते पंढरपूर असा सोहळा होत असतो आणि त्या निमित्ताने आपल्या मंदिरातून प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या 2 बस या काल्हेर गावातून जात असतात ज्ञानेश्वर सत्संग मंडळातर्फे। तसेच आपण या महाराजांनी आता सांगितलेल्या प्रादुर्भावामध्ये आपण पंढरपूरला गेलो नाही तरी पण आज इथे आम्ही पंढरी साजरी करतोय का जिथे आम्ही जे करतो ते तिथे समाजाला लोकांना घडावं, लोकांचा उद्धार व्हावा। काय म्हणतात की उदंड पाहिले उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र मैं ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर असा विटेवर देव कोठे, असं या जगामध्ये कुठलं स्थान नाही की ते ह्या पंढरीची बरोबरी करू शकेल। कारण ह्या विटेवरचा जो देव आहे तो बलिया माझा पंढरराव, जो या देवांचाही देव, सर्वांचं दुःख निवारण करणारा असा हा पांडुरंग परमात्मा आहे आणि त्याच्याकरता त्याच्या भेटीलागी सर्वांना वारकऱ्यांना तळमळ लागलेली असते। पण जरी आम्ही तिथे गेलो नाही तरी त्याच तळमळीने आम्ही आमच्या समाजातील जे या पंचक्रोशीतील जे काही भाविक मंडळी आहे त्यांना संबंध इथे घेऊन आणि आपल्या काल्हेर गाव हे पंढरपूर आहे असं आम्ही समजून त्याच हेतूने आम्ही या नगर प्रदक्षिणाकरता दिंडी सोहळा साजरा करत आहोत। ज्ञानेश्वर सत्संग मंडळ काल्हेर तसेच सर्व आमच्या मंडळातील सर्व पदाधिकारी आणि आमच्या महिला सर्व गावकरी पंचक्रोशीतील सर्व जी काही मंडळी भाविक मंडळी ही इथे या निमित्ताने जमलेली आहे। त्या निमित्ताने आपण हा सोहळा साजरा करीत आहोत। एकच हेतू आहे की जय मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावणीये, जसा पुंडलिकाने भगवंताला कडून वर मागितला आहे तसा आम्ही देखील इथे सांगतो की जे कोणी आमच्या गावातील जिथे कधी आले नसतील मंदिरात किंवा येत नसेल त्यांचाही उद्धार व्हावा हा आमचा हेतू आहे। म्हणून त्यांच्या ह्या उद्धाराकरता ह्या आपण भगवंताचं नामचिंतन आणि दिंडी सोहळा ह्या आषाढी वारीनिमित्त आपण काढत आहोत। Oh,
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ज्ञानेश्वर सत्संग मंडळाने आषाढी एकादशीचा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून आता ती पालखी ज्ञानेश्वर मंदिरामध्ये प्रस्थान झालेलं आहे. अलोट गर्दी, भाविकांची उत्तम प्रतिसाद. कोरोना काळामध्ये जास्त प्रकारचा महोत्सव साजरा न करण्याचं आव्हान सरकारनं केलं. त्याचा नियम पाळून या ठिकाणी उत्सव आषाढीचा साजरा केलेला आहे. सर्व भक्तांना या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो आणि पांडुरंगाला एकच साकडं घालतो. पांडुरंगा, हे करोनाचं संकट लवकरात लवकर आमच्या भक्तांवरनं दूर होऊ दे, एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. सर्व भाविकांना आमच्या मंडळाकडून सगळ्यांना अधिक शुभेच्छा. मित्रांनो, आज उभ्या महाराष्ट्रात, भारतात करोनाचं प्रचंड थैमान असून सुद्धा आज तुम्ही सगळ्यांनी आज या सोहळ्याला, या पालखी रूपी सोहळ्याला तुमची उपस्थिती लावली ती माझ्या मते आवडलेली आहे. मित्रांनो, आज शासनाचे नियम मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बोलतात की बाबा सगळे नियम पाळून तुम्ही जो सोहळा साजरा करायचा तो करा, पण एकदा पांडुरंगाच्या चरणी माणूस भारावला तो तन मन सगळं विसरून त्याच्या चरणी लीन होतो, तन्मय त्याने त्यांना शरण जातो. अशी सगळी संत श्रेष्ठ भावी इथे आहेत. सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. Gracias.
कसा करावा हे सांगितलं आहे. तर पहा हे उद्देश संतमात करतात ते त्याची मोठी गंमत आहे. काय गंमत आहे की ज्याचा अधिकार नाही त्याला पण उपदेश करतात आणि ज्याचा अधिकार आहे त्याला पण उपदेश करतात. आता बघा अधिकार त्याचा करून उपदेश साहेब होण्याची त्याची हे प्रमाण तुकोबारांचं आहे. तर ज्ञानाचा अधिकार असेल तर त्याला संतमत ज्ञान सांगतात. योगाचा अधिकार असेल त्याला योगाची साधना सांगतात. आणि ज्याची म्हणजे पापापासून शिल्लक आहे नाही केली अजून मलनामा दोष नाही केला
त्या कर्माच्या आजकाल कर्म सांगतात जर का मनशितीच्या मागे कर्मवेळेस आपल्याला ते तर आलेच नाही की असे ज्ञानवर्गात अशा प्रकारे कर्माचा उद्देश ज्ञानाचा उद्देश आणि योगाचा उद्देश हे संत महात्मे करतात. आता भागवताचं चित्र चांगलं मांडलेलं आहे मला पुढे बोलवतो. तर त्याच्यानंतर म्हणजे अधिकार सापेक्ष असा उद्देश करतात आणि अधिकार निरपेक्ष असा पण उद्देश करतात. आता अधिकार सापेक्ष बोललो ज्याने वैराग्य आहे त्याला ज्ञान सांगतात. त्याच्यानंतर ज्याची पापच नाही त्याला कर्म भागवत चिंतन काय आलं की ज्याला पूर्ण वैराग्य आलं त्याने ज्ञानाची का धरावी आणि त्याची पाप शिल्लक आहे त्याने कर्माची का धरावी. त्याच्यानंतर योगाची का धरावी नाही का योग्य लोकांना. तर हे उद्देश संत महात्मे केले. मग अधिकार ज्याचा नाही त्याला पण केला आणि ज्याचा अधिकार आहे त्याला पण सरकारने उद्देश केला. आता तुम्हाला उदाहरण देतो उदाहरण सांगून पुढे जातो. बघा आता योगाच्या साधकाला योग सांगतात आणि त्याच्यानंतर कर्माच्या ज्ञानाचा अधिकार सांगतात. परंतु भक्ती परमार्थ असा आहे की त्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि म्हणून जरी तो मनुष्य ऐकायचा म्हणजे पात्रता नसला अधिकार नसला तरी त्याला ते अधिकार सांगतात की अरे तुमचा सगळ्यांचा अधिकार आहे. सगळ्याला ते आहे आहे